महाराजा समर्थ रामेश्वराकर महाराजा समर्थ महाराजा त्याप्रमाणे तुझो त्रिपुरी पौर्णिमेचो दिवस महाराजा तुझो टिपर पातळलेला असा महाराजा पंच पेटवलेले असत महाराजा पेटवलेले भारत पूर्व समाज सत्ता बरोबर सत्ता असलेली वारावत्ता तोडून आज तुझ्या रीतीप्रमाणे त्रिपुरी पौर्णिमेचो दिवस तर नमस्कार मित्रांनो, मी अन पटेल स्वागत आहे तुमचा आपल्या ॲक्च्युअलमध्ये. तर पाहून आज असा टिपर आणि टिपर म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा, आपल्या मराठी भाषेत त्रिपुरारी पौर्णिमा आणि आमच्या मालवणी भाषेत टिपर, शॉर्ट फॉर्ममध्ये टिपर. तर आज टिपर आणि टिपरानिमित्त आमच्या रामेश्वर मंदिरात, श्रीदेव रामेश्वर मंदिर नांदगावच्या रामेश्वर मंदिरात आज भजननंतर टिपर पाजवलं जातलो, नंतर शिवकडा असतले. तर हे गोष्टी मी माका जसे जमतील तसे तुमका दाखवचा प्रयत्न करतो. आता भजन चालू आहे नागेश मिस्त्री बसलो भजनात. तर आपण थोडा दाखवतले मी. आधी आपण मंदिर दाखवतो आहे बाहेरना, नंतर रामेश्वर दाखवतो आहे. रामेश्वर असं उभारलो गेलो म्हणजे असं दिसता, पूर्ण प्रोसेस घेऊन आहे पण कशा प्रकारे बांधलो गेलो रामेश्वर तो दाखवतो आहे मी. रासाई देवीचं मंदिरावर, रासाई देवी आणि पूर्वाई देवी या दोन देवींची मंदिरासमोरच. तर आता आधी आत्म जाऊया, श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि नंतर परत मग आपण भजन ऐकूया थोडा वेळ. भजन तुमका जास्त नाही, 1-1.5 मिनिट टाकीन मी. अजून कोण येऊन आहेत गावातले मंडळी. याच्यानंतर येतले रखपालीचे नारळ ठेवतले, गारणा त्या सगळं होतला. एवढा श्रीदेव रामेश्वर केळीची सोपा याच्यातून तो निर्माण केला होता. तो मागच्या वर्षी मी दाखवलेलं आहे कसं करतात. तो मी लिंक टाकीन, तुम्ही बघा मग कसं बनवतात तो रामेश्वर. आता आपण जरा भजन पण ऐकूया बाहेर जाऊन. या देवी राजसत्ता पूर्वसत्ता मंदिर जा मागच्या वर्षी चालू होता बांधकाम, यावर्षी पूर्ण झाला आहे. राजसत्ता आणि पूर्वसत्ता अशा दोन देवींचा या मंदिर हा बांधलेला, यावर्षी नवीन बांधलेला. म्हणजे देवीची मूर्ती आधी हेच होते पण तेव्हा वरती छप्पर आणि नव्हता. त्याच्यानंतर मग वाडीतल्या ग्रामस्थांनी मिळून मग या मंदिर बांधल्याने. हे बघा, ही नागेशाची बायको आणि त्याचं स्टॉल आहे पाणीपुरीचं. तो आता भजनात दंगा नंतर दाखवतोय. Oh,
हे बघा, आता रखवालीचे नारळ ठेवले जातात. म्हणजे देवाकडे प्रत्येक उत्सव, कोणताही उत्सव दे, म्हणजे विठ्ठल रखुमाईकडे असू दे किंवा गांगोकडे असू दे किंवा रामेश्वराकडे काही पण असू दे, देवीच्या उत्सवानंतर रखवालीचे नारळ असे ठेवले जातात. नंतर गारणं घातलं आता आणि मग तर पावन करून घे, रखवाली कर म्हणून देवाक सांगितलं. आता तेव्हा सगळे तर थांबले, नारळ बिरळ ठेवतात आणि त्याच्यानंतर गारणं होतं. आता जय देवामुळे धर्म भारत पुरो समान सत्ता बरोबर सत्ता असलेली वारा जोडून आज तुझ्या रीतीप्रमाणात त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस त्याप्रमाणे आज असलेल्या बाळगोपाळाने कार्यक्रम तुझा निर्विघ्नपणे जसा वचन दिला तसा पार पाडून घेतलेला असा त्याप्रमाणे तू आज पावन करून घे.
करण्यात सामील हो रे आत्ता जो टिपर पाजवला जाता ही प्रोसेस चालू होता. म्हणजे आता काही जण गेल्यात गांगोच्या देवळात, आपल्या गांगोचा जिथे आपला गवध होता त्या देवळात गेल्यात. मग गांगेश्वरच्या देवळातून म्हणजे बत्ती आणून दिवे लावून इकडे हे दिवे पेटवले जातात. अशी ती एक प्रोसेस. आता तिकडनं जाऊन येतील तोपर्यंत आमका इथे हे सगळे याच्यात तेल आणि ओतून सगळं तयार करून ठेवचा. हे दिवे तिकडनं आले आता गंगोचं मंदिर आहे तिकडे, तिकडनं इकडे दिवे बत्ती आणतात आणि इकडे पेटवून इकडून चौथुला आहेत लोक गेले का आता मी काय तुम्ही मेन माणसं आता काय तर करत आता पुढे काय आता कारण असतं आरती आहे तांदूळ असतो वाढूचे दीपोत्सव झाल्यावर असं आणि किती वय बाबा महाराजा समर्थ रामेश्वराकर महाराजा समर्था ज्याप्रमाणे तुझो त्रिपुरी पौर्णिमेचो दिवस महाराजा तुझो टिपर पातळलेला असा महाराजा पंतू पेटवलेले असत महाराजा पेटवलेले असत महाराजा रीत काय शीत काय आमका माहिती नाही, पण तुझी वेळेकडे शिवासागरी केलेली असा मान्य करून घे. त्या बाबतीत काय चालला चुकला असत तर माफ कर, इतडेची मर्याद कर, रक्षण कर रे महाराजा समोर. आता घेवा कोणी पण
आली दिवाळी सुरू करा आता. मी एक घेणार. हे बघा आता हे असे दिवे म्हणजे दिवे आता दीपोत्सवावर दीपस्तंभावर दिवे ठेवले गेले दोन ते होते ते भोपळ्यात बनवलेले होते ना ते. त्याच्यानंतर आता असे बत्ती प्रत्येक देवळात किंवा काही जागा देवाच्या स्थानात किंवा काही पण असे लावले जातात ठेवले जातात. रोषणाई केली जातात सगळीकडे. दीपोत्सव साजरा केला जाता. आता हे राजसत्ता पूर्वसत्ता मंदिर आम्ही आता इकडे येलो. राजसत्ता आणि पूर्वसत्ता देवीच्या आता काही जण इल्यात ठेवू. कोण रासाई देवीकडे गेले, पूर्वाई देवीकडे गेले, कोण पूर्वसंबंधाकडे गेले. अशा जागेवर प्रत्येक जागेवर दिवे ठेवल्याने आणि एक रोषणाई केली गेली. दीपोत्सव एक उत्सव साजरा केलो गेलो त्या टाईपमध्ये. हे दीपोत्सव म्हणजे अजून पुढे अजून आरती होणारा, परत देव बाहेर काढणार, प्रदक्षिणा होणार. तर एक दिवो रामेश्वरा चरणी आपल्याकडून. कारण काही असला तरी मूळ आकार शेवटी रामेश्वराचा इकडचं ग्रामदैव आहेत आमच्या नांदगावचा. नाटका ना करता लय खाताला 2 रुपयाचा आणि नाटका वाचायला 50 रुपये. तू नाही दिसतस. गाजूक नाही येता ना खरं. सोम पण खैले झोपले असतले. पावसात ना तर खै येतील ते ना चलत. म्हणजे आता दव तर पडलं असतं ना, पाणी तर पडलं ना खाली. म्हणजे मी गांगेश्वर मंदिर सोड. म्हणजे फालतू प्रश्न मला की नाही. भागो आंघोळ करून येलो वाटतं. आणि हो अजून निसतो लो. तुझो त्रिपुरी पौर्णिमेचो दिवस त्याप्रमाणे आज असलेल्या चालीरीतीप्रमाणे आज धूप घालता असव. आज त्याप्रमाणे वडाचार सोडून दी. काय आडेविडे असतील ते पायाखाली घाल. रक्षण करे महाराज समर्थ.